रेकी इज व्हॉट? रेकी ही एक व्हायब्रेशन आहे. ही एक ब्लेसिंग्स आहे. त्याला एनर्जी आपण म्हणतो. हं. आणि सायन्सने सुद्धा हे प्रूव्ह केलेलं आहे. जे आपले अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे, की या जगामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट हे एनर्जीचा भाग आहे. तुम्ही एका ठिकाणी बसलात, हं. एखादा आजारी पेशंट आहे, त्याला पेन होतोय आणि त्याला तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेकी देता आणि त्या व्यक्तीला बरं वाटायला लागतं. हं. सो ही जी गोष्ट आहे, तर त्याच्यात एक्झॅक्टली काय फरक होतो? म्हणजे एनर्जी पास होते, चमत्कार होतो, की अजून काही? तो लहान मुलासमोर जर का कॉकरोच आलं, तर तो त्याला पकडून खेळेल, गाडी-गाडी सारखं हां, खेळेल तो. कारण की त्याला माहीतच नाही अजून की हं. ते कॉकरोच आहे. भीती कधी आली? जेव्हा कोणीतरी त्याला म्हटलं, की "ए बेटा, त्याला हात नको लावू, ते चावणार." ओह! आणि तेव्हा त्याच्या डोक्यात ती भीती आली. सो जनरली माणसामध्ये फक्त 2च प्रकारच्या भीती असतात. जनरली एक असते उंचीची हं, आणि दुसरी असते आवाजाची. हं. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही भीती आहेत, त्या सगळ्या अनरिअल आहेत. त्या ओके. क्रिएटेड आहेत आणि जर का एखादी गोष्ट क्रिएट केली जाऊ शकते, हं. तर ती डिस्ट्रॉय सुद्धा केली जाऊ शकते. मग समजा एखाद्या व्यक्तीने रेकी शिकला, तर तो इतरांनाही शिकवू शकतो का? नमस्कार, मी गणेश कुंभार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. इन्फॉर्मेशन बरोबर मोटिवेशन देणाऱ्या जगप्रसिद्ध चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गोष्ट फायद्याची. कारण इथे आहे तुमचा फायदा, हाच आमचा वायदा. आणि आज फायद्याची गोष्ट सांगण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत सागर गारवे सर, जे रेखी मास्टर आहेत. त्यांचा आपण याआधी पॉडकास्ट केलेला आहे आणि त्या पॉडकास्टला भरघोस प्रतिसाद त्यांना मिळाला आहे. सो त्याच विषयावरती आज आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत. सो आपण स्वागत करूया सागर सरांचं. सागर सर, तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये नमस्कार, पुन्हा एकदा नमस्कार. खूप खूप स्वागत आहे. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. सो तुमचा परिचय करून देण्याची काही तशी गरज नाहीये, कारण येस, लोकं येस. तुम्हाला ओळखतात, ऑडियन्स तुम्हाला ओळखतात. पण तरी काही ऑडियन्स आपल्याला नवीन कनेक्ट झालेत. त्यांच्यासाठी थोडक्यात तुमची जी बेसिक ओळख आहे किंवा एक छोटीशी ओळख तुम्ही करून द्या. नमस्कार. सर्वप्रथम तुमचे खूप खूप आभार, की तुम्ही पुन्हा एकदा हा चान्स दिला आम्हाला इथे बोलण्याचा आणि तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो त्यासाठी सुद्धा खूप धन्यवाद. माझं नाव डॉक्टर सागर गारवे आहे आणि मी मागील जवळ-जवळ 13 वर्षापेक्षा जास्त झाले मी कोचिंग बिझनेसमध्ये काम करतोय. लोकांना मदत करतोय वेगवेगळ्या विषयावर. 24 प्रकारचे माझे ऑनलाईन कोर्सेस आहेत आणि रेकी आणि शिवशक्ती यामध्ये मी मागील जवळ-जवळ 5 वर्षापासून काम करतोय. आणि त्या माध्यमातून सुद्धा आम्ही आत्तापर्यंत हजारो लोकांना हेल्प केलेली आहे. त्यामधील काही लोकं अशी आहेत, की ज्यांनी स्वतःचं अर्निंग सुद्धा सुरू केलं. आमचे ओके. बरेचसे स्टुडंट असे आहेत, जे करोडपर्यंत सुद्धा गेलेले आहेत. ओह! सो आनंद या गोष्टीचा आहे, की ईश्वराने आपल्याला चूज केलं या गोष्टीसाठी आणि आध्यात्मिकतेशी दूर-दूरपर्यंतचा कुठलाही संबंध नसताना सुद्धा या गोष्टीत येऊन एवढा प्रवास करणे, तर ते खूप एक अभिमानाची गोष्ट वाटते. हे छोटं-मोठं इंट्रोडक्शन आहे. मी रेकी ग्रँड मास्टर केलेलं आहे. त्यानंतर मी ब्रेथवर्क आणि आईस बाथ याचं सुद्धा मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच लोकांना आतापर्यंत गाईड केलेलं आहे. येस, येस. अर्थात म्हणजे तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवलं या लोकांनीच, अर्थात आपल्या येस, सबस्क्रायबरनी. आणि येस. आशा करतो की हाही पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवाल. आणि हो, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पॉडकास्टला सुरुवात करतोय. शेवटपर्यंत बघा. नक्कीच हा पॉडकास्ट तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडू शकेल, अशी मला आशा आहे. सो सर, आता येस, सुरुवात करूयात. येस. तर आता पहिल्या पॉडकास्टमध्ये लोकांचा चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे. हं. पण त्याच्यात काही लोकांच्या कमेंट्स अशा होत्या, की खरंच रेकीने फायदा होतो का? रेकीने 100% फायदा होतो. फक्त मुद्दा आहे, की आपण कसं त्या गोष्टीला घेतो. ओके. हं. आता हे जर समजून सांगायचं म्हटलं, तर एखादा व्यक्ती म्हणेल, काही लोकं म्हणतात देव आहे, काही लोकं म्हणतात देव हो, नाहीये. हो. ओके. सो ज्यांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी देव आहे. ज्यांचा विश्वास नाही आहे, त्यांच्यासाठी देव नाही आहे, सिंपल. हां. सो रेकीचं सुद्धा तसं आहे. रेकी इज व्हॉट? रेकी ही एक व्हायब्रेशन आहे. ही एक ब्लेसिंग्स आहे. त्याला एनर्जी आपण म्हणतो. हं. आणि सायन्सने सुद्धा हे प्रूव्ह केलेलं आहे. जे आपले अल्बर्ट आइन्स्टाईन आहेत, त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे, की या जगामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट हे एनर्जीचा भाग आहे. ओके. सो हां. रेकी सुद्धा एनर्जी आहे आणि तुम्ही स्वतःच्या माध्यमातून आपण त्या एनर्जीला दुसऱ्यांपर्यंत पाठवू शकतो. हं. तर 100% त्याचा फायदा होतो. फक्त काही लोकांना त्याचा फायदा होत नाही. त्याचं कारण असं आहे, की ते 100% त्या गोष्टीला करत नाहीत. ते ओके. 100% ट्रस्टनी करत नाहीत. जेव्हा आपली आजी असते गावाकडे किंवा आई असते आणि ते आपल्याला म्हणते, की माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहे किंवा तू चांगलं काम कर. तर त्यावेळेसही हां. ती आपल्याला रेकीच देत असते. त्यावेळेसही ती आपल्याला ब्लेसिंगच देत हां. असते ओके. आणि ते व्हायब्रेशन आपल्यासाठी काम करत असतात.
ओके. सो अगदी त्याप्रमाणे हे रेकी आपल्यासाठी काम करत असते. सो ओके. ज्या लोकांचा विश्वास आहे त्यांच्यासाठी 100% ते काम करते. ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांच्यासाठी कदाचित थोडा वेळ लागू शकतो. ओके. पण त्यांच्यासाठी ही काम करते. मग रेकी ही जी गोष्ट आहे, की ही अध्यात्माशी जास्त कनेक्ट आहे, की हं. सायन्सशी जास्त कनेक्ट आहे? हां, हा प्रश्न मला बऱ्याचदा बरेच लोकं विचारतात. सो मला असं वाटतं हे कॉम्बिनेशन ऑफ बोथ आहे. ओके. ओके. कारण सायन्स ज्या गोष्टी आपल्याला सांगते त्यासुद्धा रेकीमध्ये आहेत आणि अध्यात्म जे गोष्ट आपल्याला सांगते ते हं, सुद्धा याच्यामध्ये आहे. पहिला एक मूव्ही आला होता तुम्हाला आठवत असेल देऊळ बंद नावाचा. हं. त्यामध्ये एक सुंदर डायलॉग होता. तो मी नेहमी माझ्या बॅचमध्ये सांगतो, की जिथे तुझं सायन्स संपते तिथून अध्यात्म सुरू होते. हं. सो ज्यावेळी आपण खूप सारे प्रयत्न करतो एखादी गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी, एखाद्या आयुष्यातली अडचण सॉल्व्ह करण्यासाठी आणि जेव्हा ती होत नाही, तर शेवटी आपण आपली ज्या कुठल्या देवाला आपण मानतो, ज्या कुठल्या ईश्वराला मानतो, त्याच्यासमोर आपण नतमस्तक होतो, हं. म्हणजे सरेंडर होतो. सो मला असं वाटतं, की रेकी हे सायन्स आहे, प्लस त्याच्यामध्ये अध्यात्मसुद्धा आहे. कारण की रेकी करताना, शिकताना, त्याचं ॲप्लिकेशन करताना तुम्हाला सरेंडर भावनेत असणं गरजेचं आहे. ओके. जेव्हा, ज्या लोकांमध्ये मी पाहिलेल्या आता हजारो लोकांना आतापर्यंत शिकवलं. ज्या लोकांमध्ये इगो हां. म्हणजे अहंकार ही भावना होती किंवा मला हे येते, मी हे करत आहे, ही भावना ज्या लोकांमध्ये असते त्यांना जनरली रिझल्ट येत नाहीत. ओके. पण जे लोकं म्हणतात, की हे ब्रह्मांडाची ऊर्जा आहे, मी एक माध्यम आहे आणि शिकवताना पण आम्ही हेच सांगतो, की आपण एक माध्यम आहोत. आपण काहीच करत नाहीये. करेक्ट. बरेच लोकं तर रेकीला जादूसुद्धा म्हणतात. सो इट इज हं. नॉट अ जादू. पण हे जादूच्या पलीकडची गोष्ट आहे. ओके. म्हणजे ते जादू नाही आहे, पण जादूपेक्षाही काहीतरी फार अमेझिंग गोष्ट आहे. म्हणून अध्यात्म आणि सायन्स या दोघांचं कॉम्बिनेशन ते आहे असं मला वाटतं. पण अर्थात लोकांच्या अशाही काही कमेंट्स होत्या, की तुम्ही एका ठिकाणी बसलात, एखादा हं. आजारी पेशंट आहे, त्याला पेन होतोय आणि त्याला तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी रेकी देता आणि त्या व्यक्तीला बरं वाटायला लागतं. हं. सो ही जी गोष्ट आहे, तर त्याच्यात एक्झॅक्टली काय फरक होतो? म्हणजे एनर्जी पास होते, चमत्कार होतो, की अजून काही? चमत्कार तर नाही म्हणता येणार त्याला, पण मला असं वाटतं की इट्स ऑल अबाउट द एनर्जी अँड व्हायब्रेशन्स. ओके. कारण आपण जे काही बोलत सुद्धा आहे, याचे सुद्धा एक व्हायब्रेशन्स आहेत. आपण हां, मंत्र चॅन्टिंग करतो. हां, का करतो आपण मंत्र चॅन्टिंग? कारण की त्याचे एक व्हायब्रेशन्स आहेत. हां. जेव्हा तुम्ही मंत्र चॅन्टिंग करता, जेव्हा तुम्ही एका स्पेसिफिक ठिकाणी जाता, उदाहरणार्थ मंदिरात जाता हं. किंवा एखाद्या गुरुद्वारात जाता, त्यावेळी तुम्हाला तिथे कसं फील होते? आनंद वाटतो. एखाद्या वेळेस तुम्ही स्ट्रेसमध्ये असले, काळजीत असले, तुम्ही त्या ठिकाणी जाता, तुम्हाला एकदम शांत वाटते. तर त्या जागेचे ते व्हायब्रेशन्स असतात. ओके. अगदी त्याचप्रमाणे जो रेकी प्रॅक्टिशनर आहे, हं. तो जेव्हा स्वतःच्या प्रॅक्टिसेस रेग्युलरली करतो, तेव्हा तो त्या स्वतःच्या व्हायब्रेशन्सला त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पाठवतो ओह! आणि तेव्हा ते व्हायब्रेशन्स त्याला फील होतात. म्हणजे मी ओके. असे एक्सपिरियन्स बघितलेले आहे, की मी ऑनलाईन पद्धतीने दीक्षा म्हणून एक प्रकार असतो हां, रेकीमध्ये. हां, जसं गुरु आधी दीक्षा द्यायचे. हां. आपल्या शिष्यांना तसा एक प्रकार असतो. तर दीक्षेची जी पूर्ण प्रोसिजर आहे, हं. ती प्रोसिजर त्या लोकांना माहीत नव्हती ज्यांना मी दीक्षा देत होतो. ओके. आणि दीक्षा झाल्यानंतर मी एकाला विचारलं, की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? तर त्यांनी एक्झॅक्ट ती प्रोसिजर सांगितली, की "सर मला असं फील झालं, की तुम्ही माझ्या जवळ आले. तुम्ही मला घोर चक्कर मारली." जेव्हा की त्यांना माहीत नव्हती, की ओह! प्रोसेस ही आहे. सो त्यावेळी मी स्वतः सुद्धा शॉक झालो, की हाऊ धिस इज पॉसिबल. ओके, सो एनर्जी वर्क्स लाइक दॅट. ओके, म्हणजे आपण ओके. एखाद्या वेळेस म्हणतो ना, की एखाद्या मित्राची आठवण येते किंवा एखाद्याला बरेच दिवस झाले, "अरे, याला हं, फोन केला नाही." आणि अचानक त्या व्यक्तीचा फोन येईल किंवा तो हं. तुम्हाला दिसेल. तर आता त्याच्यापर्यंत तो मेसेज कसा गेला? तर त्याला हां. टेक्निकल भाषेमध्ये टेलिपॅथी सुद्धा म्हटलं जाते. हो, हो. सो इट वर्क्स ऑन दॅट. सो ओके. टेलिपॅथी, रेकी हे जेवढ्याही गोष्टी आहेत, इट्स ऑल अबाउट दी एनर्जी सिंपल भाषेमध्ये. एका शब्दात जर समजायचं असेल तर एनर्जी. समजा याला आपल्याला काही पुरावा द्यायचा असेल आपल्या इतिहासामधला, हं, तर आपल्याला काय देता येईल, की हे कशा पद्धतीने वर्क होतं? जसं आपले ऋषीमुनी आहेत, हं. तर हे वापरत होते का? आणि ते कशा पद्धतीने वर्क करत होतं? ऑफकोर्स वापरत होते ना. तुम्ही बघा जेव्हा रामायण जर का तुम्ही बघितलं व्यवस्थित, तर रामायण जेव्हा रावणाचा जेव्हा अंत झाला आणि जेव्हा सीतेला आणायला राम गेले होते, त्यावेळी बऱ्याच लोकांनी अशी डिमांड केली होती, म्हणजे हं, समाजाने, की ही सीता इतके दिवस तिकडे राहिली, तर मग ही अशुद्ध झाली किंवा वगैरे, वगैरे जे हं, काही आहे ते. हं, तर त्याची परीक्षा देण्यासाठी जेव्हा सीता उभी होती समोर आणि रामाने तिला डिमांड केली, की हं, "बाबा माझ्यासाठी नाही, पण तुला ही परीक्षा द्यावी लागेल." हं, असं जेव्हा रामाने म्हटलं, तेव्हा त्यांचं एक कम्युनिकेशन झालं होतं सीतेचं आणि रामाचं.
जर का तुम्ही ते रामायणामध्ये बघितलं किंवा सीरियल बघितलं त्याच्यामध्ये आहे, की ते कम्युनिकेशन त्यांनी टेलिपॅथी लेव्हलवर केलं होतं. ओके. जेव्हा की लोकांना ते फक्त एकमेकांसमोर उभे दिसत होते, पण ते एकमेकांशी बोलत होते. आणि रामाने तेव्हा सीतेला हे स्पष्ट सांगितलं होतं, की मला तुझ्याकडून कुठलंच प्रूफ नाही पाहिजे. मला ओके. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पण हा जो समाज आपल्या अवतीभोवती आहे हं. आणि समाजाचे आपण लीडर आहोत, म्हणजे समाजाचे ओके. आपण पुढारी आहोत. हं. कारण मी राजा आहे एका ह्याचा. तर मला तो समाज माझ्याकडून काहीतरी मेसेज घेतो. त्यामुळे मला त्याला हे सांगावंच लागेल. त्याच्यासाठी तुला ते परीक्षा द्यावी लागेल. ओके. सो ते असे काही प्रूफ्स आहेत आपल्या जुन्या ह्याच्यातही, की ज्या ठिकाणी ते लोकं काहीतरी डोळे बंद करायचे, काहीतरी कोणाला आठवायचे आणि त्या व्यक्तीपर्यंत तो मेसेज पोहोचवायचा. सो ओके. दॅट इज व्हॉट इज द टेलिपॅथी. मग समजा आता ऑडियन्सला आपल्याला अजून पटवायचंय, की बाबा हे किती खरं आहे किंवा ह्याची एनर्जी खरंच काम करते. तर यासाठी आपल्याकडे काही एक्झाम्पल आहेत का? जे तुमचे स्टुडंट असतील, हं. त्यांनी ज्यावेळेस रेकी केली, त्यांची अगोदरची लाईफ आणि आत्ताची लाईफ खूप फरक आहे. असे एक्झाम्पल सांगू शकलं तर बरं होईल. असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत, की ज्यांच्या लाईफमध्ये अमेझिंग बदल झाला. म्हणजे एका व्यक्तीचं मी आता नाव तर नाही घेऊ शकणार इथे, पण मी त्याचा एक्झाम्पल देतो, हं. की त्याने सांगितलं, की "सर तुमचा क्लास जॉइन करायच्या आधी मी दररोज ड्रिंक करायचो. मी दररोज माझ्या काही मित्रांसोबत बसायचो आणि लाईफ वॉज टोटली हेल." की त्याची ओके. फॅमिली त्याला सोडून गेली होती. आणि अचानक त्याला कुठेतरी Facebookला माझी ॲडव्हर्टाइजमेंट दिसली. त्याने पहिला क्लास जॉइन केला. पहिला क्लास आमचा फ्री असतो. सो ओके. तो क्लास त्यांनी जॉइन केला. त्यानंतर त्यांनी दुसरा क्लास जॉइन केला. त्यानंतर तिथून तर आत्तापर्यंत 6 महिन्याच्या वर झाले. त्यांनी माझा एकही क्लास मिस केला नाही. ना फ्री ना पेड. ओके. आणि ते आमच्यासोबत आता ग्रँड मास्टर सुद्धा झाले. त्या व्यक्तीने आता परवाच्या दिवशी त्या एका हं, मीटिंगमध्ये शेअर केलं, की मला डेली ड्रिंक करायची सवय होती. पण हं. आता तुमच्यासोबत आल्यापासून ते मित्रही आपोआप दूर गेले आणि ते ड्रिंकची माझी सवय गेली. तर याच्यात ओह! होते काय, की तुमच्या आतमधल्या एनर्जीज चेंज होतात आणि जशा तुमच्या आतमधल्या एनर्जीज चेंज होतात, तसं तुम्ही त्या बाहेरच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यापासून हं. दूर होता. सो असे अनेक प्रूफ आहेत, असे अनेक आपल्याकडे टेस्टिमोनियल्स आहेत. आणि जर का ज्या लोकांना अनुभव घ्यायचा असेल, जे हं. तुमचे सबस्क्रायबर आहेत, तर त्यांच्यासाठी आपण 3 दिवसाचा क्लास कंप्लीट फ्री करत असतो. ओके. तर तुम्ही तो 3 दिवस या आधी, तुम्ही बसा, तुम्ही एक्सपिरियन्स करा आणि तुम्हाला जर असं वाटलं, की ही गोष्ट माझ्यासाठी आहे, तर मग तुम्ही पुढचा प्रवास आमच्यासोबत सो अर्थात माझा पहिला प्रश्न तोच होता ह्याच्यानंतरचा, की सगळं पेड असल्यावरती ज्यांना शक्य नाही पैसे भरत त्यांच्यासाठी काय आहे? सो हं. तुम्ही 3 दिवसाचा क्लास म्हणा, जर त्याविषयी अजून जरा जास्त एक्सप्लेन केलं तर जास्त बरं होईल. येस. आम्ही 3 दिवसाचा, 11 दिवसाचा, 15 दिवसाचा आणि 28 दिवसाचा असे सगळे क्लास फ्री करतो. ओके. तर त्या फ्री क्लासेसचा उद्देशच हे आहे आमचं, की एका वर्षामध्ये 365 दिवस आहेत. त्यापैकी 250 दिवस आम्ही फ्रीमध्ये लोकांना शिकवतो. जेव्हा ओह! की ते आमच्यासाठी फ्री नसते. आम्हाला ते ॲडव्हर्टाइजमेंट लावावं लागते. पेड असते हं, आमच्यासाठी सर्व काही. मागचा बॅकएंडचा खूप सारा खर्च असतो. हं, टीम असते, ऑफिस असते. पण आम्ही ते याच्यासाठी करतो, की माझे एक मेंटर होते, माझे एक गुरु होते. त्यांनी हं. एक गोष्ट सांगितली होती, की "जो आप दोगे वही आपके पास लौट के आएगा उसका 10 गुना." करेक्ट. सो नॉलेज हे दिल्याने हं. वाढत असते, हे त्यांनी बरोबर. सांगितलं मला. आणि त्या उद्देशाने आम्ही ते सुरू केलं आणि आमचं एक मिशन सुद्धा आम्ही घेतलं, की महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 10 लाख लोकांना हं. पुढच्या 3 वर्षामध्ये आम्हाला ट्रेन करायचा या विषयावर. ओह! सो हे क्लासेस आमचे कंटिन्यू फ्री सुरू असतात आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं, की फ्री आहे त्याच्यामध्ये हं, प्रमोशन होईल, याच्यामध्ये पुढचा कोर्स विकला जाईल. हं. 100% पुढचा कोर्स तर आम्ही सांगणारच आहे, कारण की हां. आमचं पोट कसं चालणार. पण करेक्ट. असं नाही, की पहिल्या दिवसापासून आम्ही कोर्सबद्दलच बोलतो. ते 11 दिवस सुद्धा खूप ओके. जास्त व्हॅल्यू दिल्या जाते. 28 दिवसाचा आत्ता कोर्स एक मागच्या महिन्यात आमचा झाला. हं. लोकांनी ज्यांनी फक्त 28 दिवस प्रोग्राम अटेंड केला, त्यांना सुद्धा आम्ही गिफ्ट पाठवले त्यांच्या घरी. ओके. ज्या लोकांनी 28 दिवस प्रोग्राम अटेंड केला. त्यांनी आमचा कोर्स घ्या, अगर नका घेऊ तशी हं, आम्हाला काही नाही. पण बऱ्याचदा लोकांना गैरसमज असतात, की फ्री आहे, तर त्याच्यामध्ये प्रमोशनच होईल, त्याच्यामध्ये हं. प्रोग्रामच विकला जाईल. पण असं काही नाही आहे. तुमची इच्छा असली, तुम्हाला असं वाटलं, की आम्ही तुमच्यासाठी बेस्ट आहोत, तर हं. तुम्ही पुढे जा. अन्यथा प्रोग्राम कंप्लीटली आमचे फ्री आहेत. सो अर्थात मग पेड प्रोग्राम आणि हा फ्री प्रोग्राम ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय डिफरन्स असणार आहे? डिफरन्स असा असतो, की पेडमध्ये तुम्हाला थोडंसं स्पेशल अटेन्शन दिलं जाईल. ओके. तुमचे काही प्रश्न असतील. आता हां. फ्री प्रोग्राममध्ये आमच्या हजारोंच्या संख्येने लोकं हां. असतात. खूप लोकं असतात. 700, 800, 900 लोकं प्रत्येक आठवड्याला जॉइन होतात. हं, तर 900 लोकांशी मी एकटा बोलू शकत नाही. हं. पण जेव्हा तुम्ही पेड प्रोग्राममध्ये आले, तर मग तुमचे काही पर्सनल काही क्वेशन्स असतील, ओह! तर त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता. पर्सनल त्याच्यासाठी काही गाईडन्स घेऊ शकता.
तो ते हेल्प ओके, होतं ओके, त्याच्यामध्ये. ओके. येस. मग हा जो फ्री प्रोग्राम आहे, हा ऑनलाईन आहे की ऑफलाईन असतो? ऑनलाईन, ऑनलाईन. ऑफलाईन ओके. करणं शक्य नाही आहे. कारण ऑफलाईन करायचं म्हटलं तर व्हेन्यू चार्जेस असतात, हां. बाकीच्या गोष्टी असतात. ऑनलाईनमध्ये पण आम्हाला खर्च असतो, पण हं. कंपॅरेटिव्हली कमी असतो. ओके, त्यामुळे ओके. आम्ही ऑनलाईन करतो जनरली आणि ऑनलाईन कोणीही कुठूनही जॉइन करू शकते. करेक्ट. आमच्याकडे म्हणजे 20 देशातले स्टुडंट आहेत जवळ-जवळ. ओह! मराठीमध्ये शिकवून सुद्धा 20 देशातले स्टुडंट आहेत, जे आमच्याशी कनेक्टेड आहेत. मग त्याच्यामध्ये दुबई आहे, ऑस्ट्रेलिया आहे, सिंगापूर ओके, आहे, असे बऱ्याच ठिकाणचे लोकं आहेत, की जे आमच्याशी कनेक्टेड आहे. आपले मराठी लोकं तिकडे गेलेले आहेत ओके, आणि दे आर कनेक्टेड विथ अस. ओके. आणि साधारण टायमिंग काय असतो याचा? किती वेळ असतो आणि? 1 तासाचा असतो फ्री कोर्स जो असतो तो दररोज 1 तास आणि हं. त्याचं ड्युरेशन असते 3 दिवस, 11 दिवस, 15 आणि 28 असे वेगवेगळे ओके. कोर्स आहेत. आणि येस. टायमिंग? टायमिंग संध्याकाळी असते जनरली. कारण जे जॉब करणारे लोकं हां. आहे, बाहेर आहे त्यांच्यासाठी आम्ही मुद्दाम संध्याकाळचं टायमिंग ठेवतो. रात्री 10 ते 11 मध्ये असतात हे क्लास. सो तर तुम्ही इतके सारे पॉडकास्ट केलेत, आपल्याकडेही पॉडकास्ट केलाय. तर येस. तुम्हालाही खूप सारे निगेटिव्ह कमेंट्स येतात. खाली मी पण वाचलेले आहेत. हं. खूप लोकं हेट करतात. तर मग ह्या कमेंट्सकडे तुम्ही कसं बघता? बघा कसं आहे, एक माझे फार आवडीचे मराठी ॲक्टर आहेत. त्यांचं वाक्य आहे, की "आपण जे काही आहोत ते लोकांमुळे आहे." ठीक आहे. हां. सो लोकांना तुम्हाला जसं ते तुमच्यावर प्रेम करतात, अगदी त्याचप्रमाणे तुमचा हेट करण्याचाही त्यांना तेवढाच अधिकार आहे. ओके. फक्त मला नेहमी असं एक वाटत असते, की प्रोग्राम तुम्ही आमचे जॉइन करा. हं. आवडले नाही तुम्हाला, तर त्यानंतर तुम्ही तुमचं जजमेंट पास करा. दॅट इज अ फेअर डील. हां. पण तुम्ही प्रोग्रामला येण्याच्या आधीच काहीतरी तिकडे कमेंट करता, तर हं. ते चुकीचं आहे. कारण त्यामुळे तुम्ही अजून पाहिलं नाही ना. तुम्ही हं. आधी बघा, की समोरचा व्यक्ती कसा आहे, तो काय देतो. कारण एका ठिकाणी काहीतरी चुकीची गोष्ट घडली, याचा अर्थ असा नाही, की प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट चुकीची घडेल. हां. जनरली माणूस हा त्याच्या एकदा काहीतरी चुकीचं झालं, की तो समजत असतो, की सगळेच सबके सब चोर है. करेक्ट. ऐसा नहीं होता है. कारण की तुम्ही त्या माणसाला बघा, त्याला ऐका. सो त्याच्यासोबत डील करणं फार सोपं आहे. आम्ही ज्या काही कमेंट्स आल्या, आम्ही त्याला डिलीट करून टाकतो सिंपल. कारण की त्यांच्याशी आपण बोलून त्यांच्याशी वादविवाद करू शकत नाही. करेक्ट. आणि प्रत्येक तुम्ही आज कोणतंही काम करा, कितीही चांगलं काम करा, त्याच्यामागे जर तुम्हाला 4 लोकं चांगलं म्हणतील, तर 2 लोकं वाईटसुद्धा म्हणतील. बरोबर. मग आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, की आपण कोणाला बघतो. हां. ओके. सो आपण त्या 4 लोकांसाठी काम केलं पाहिजे, जे आपल्याला चांगलं म्हणतात. सो अशाही काही कमेंट्स येतात, की बाबा हे लोकं फक्त सेवा हा एक लेबल लावतात आणि मागून बिझनेस करतात. हं. मग या गोष्टीला कसं उत्तर द्याल? कोणतीही गोष्ट करण्यासाठी पैसा हा लागतो. ओके. आज आध्यात्मिकही गोष्टी तुम्ही बघा, हं. स्पिरिच्युअल जे काही मोठे बाबा, महाराज जे काही असेल ते बघा. पैसा आहेच प्रत्येक ठिकाणी. फक्त त्याचे नावं वेगळे आहे. हं. त्याला डोनेशन म्हणता तुम्ही, त्याला तुम्ही देणगी म्हणता, त्याला अजून करेक्ट. तुम्ही काही म्हणता. त्याची नावं वेगळी आहे फक्त. पण पैसा तर लागणारच आहे ना. आज जर का एक प्रोग्राम मला घ्यायचा आहे 500 लोकांचा, 1000 लोकांचा, त्याच्यासाठी व्हेन्यू करायचा आहे, तर तो काही व्हेन्यू मला फुकट थोडी देणार आहे हो. समोरचा व्यक्ती. सो सेवाचा अर्थ हा असतो, की जर का मी तुमच्याकडून ₹10 घेतोय, तर मी तुम्हाला ₹100 ची व्हॅल्यू प्रोव्हाईड करतोय. हां. तर ते ₹90 जे मी एक्स्ट्रा व्हॅल्यू देतोय, दॅट इज व्हॉट इज द सेवा. हां. बाकी तो ₹10 तो मेरे को भी लगने वाले हैं आगे. करेक्ट. वो तो देने पडेंगे. हं. सो सेवाचा अर्थ तो आहे ॲक्चुअली, की तुमच्याकडून घेतले तर ₹10च पण तुम्हाला देताना ₹100 परत दिल्या गोष्टी. हं. एखादा व्यक्ती, एक लेडीजचे तुम्हाला उदाहरण देतो मी. एक लेडी जी हाउसवाईफ होती. ओके. आणि तिला 2 ट्विन्स मुलं झाले. मुलं की मुली काहीतरी झालं होतं आणि ते काही दिवसांनी मरण पावले. तर ती ओह! डिप्रेशनमध्ये गेली होती. अगदी हं. आयुष्य संपवण्याच्या कतारवरती होती. हं. ती आमच्या क्लासमध्ये आली. आज 1.5 वर्ष झालं तिला आमच्यासोबत ती जुळलेली आहे. आज ती स्वतःचं पुस्तक लिहत आहे. ओह! आज ती रोज स्वतःचे व्हिडिओ बनवते आणि आज ते 100 पेक्षा जास्त लोकांना तिने स्वतः गाईड केलं. हा बदल ओके. जर का एखाद्याच्या लाईफमध्ये होत असेल, तर बरोबर. जर का तिने ₹1,00,000 आम्हाला दिले असतील समजा, तो हं. बदल होण्यासाठी, तर त्याची काही त्या ₹1,00,000ची व्हॅल्यू नाही आहे ना, कारण बरोबर. तिथे एक जीव वाचला. करेक्ट. एक व्यक्ती आहे त्याचं मी पुन्हा नाव घेऊ शकत नाही. हं. मला ऑनलाईन Zoom मीटिंगमध्ये असं म्हटलं, हं. की "सर आज जर ही मीटिंग झाली नसती, तर मी म्हणजे जीव देणार होतो आज. ओह! पण तुमची मीटिंग झाली आणि मी वाचलो आणि तो आजही जिवंत आहे." ओके. त्या दिवशी तो इतका कंटाळला होता, की तो म्हणे, "बस मी विचार केला, की आज सरांची शेवटची मीटिंग करतो आणि आज मी काहीतरी कमी जास्त करतो जीवाचं." पण त्या ओह! मीटिंगनंतर तो जिवंत राहिला, तर त्याच्या पुढे पैशाची काय व्हॅल्यू आहे? हं. बरोबर. ओके. सो ही गोष्ट समजली पाहिजे मला असं वाटतं प्रत्येकाने आणि कुणालाही न बघता कमेंट्स नाही केल्या पाहिजे. हं. आधी बघा,
तुम्हाला नाही आवडलं 100% करेक्ट. तुम्ही त्या गोष्टीचा विरोध करण्यासाठी आणि विरोध हा नेहमी वैचारिक असावा. हां. तो माणसाचा नसावा. करेक्ट. विरोध हा तुमच्या आणि माझ्या विचारांमध्ये काय विरोध आहे हो. त्याचा असावा. माणसाचा काय विरोध असणार आहे? बरोबर. तर तो नाही असावा असं मला वाटतं स्पेशली. अटल बिहारी वाजपेयी जे होते, हं. त्यांचं एक सुंदर वाक्य होतं. ते नेहमी म्हणायचे, की "जो लोग मुझे पसंद करते हैं, मैं उनको भी पसंद करता हूँ और जो लोग मुझे पसंद नहीं करते, मैं उनको भी पसंद करता हूँ." हो. सो ती फिलॉसॉफी मला असं वाटते, की मी घेऊन चालतो. सो आजच्या जमान्यात लोकांनी रेकी करणं का गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आज आपल्याला डिस्ट्रॅक्शन्स खूप झालेले आहेत. म्हणजे सेकंदा-सेकंदाला, मिनिटाला नाही म्हणत मी. मी हं. म्हणतो सेकंदा-सेकंदाला डिस्ट्रॅक्शन झालेले आहे. आज एक नोटिफिकेशन वाजते. ते नोटिफिकेशन काय आहे हे बघण्यासाठी आपण फोन हातात घेतो आणि पुढचे 2 तास कुठे जातात माहीत नाही. हं. ओके. ऑटिझमचा प्रॉब्लेम मुलांमध्ये फार दिसून येत आहे. लाईफस्टाईल जी आहे ते फास्ट झालेली आहे. तर आता बाहेरच्या गोष्टी बदलणं हे जवळ-जवळ इम्पॉसिबल आहे. कारण आज जे फूड आपण खातो, अन्न आपण खात आहोत, हे किती पर्सेंट ऑर्गॅनिक आहे? नाही आहे. बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये बदल नाही करू शकत. कारण की आज बरोबर. मोठ्या सिटीमध्ये राहणं गरजेचं आहे. पैसे कमवणं गरजेचं आहे. हं. काही लोकांना पर्यायच नाही आहे त्या गोष्टीशिवाय. बरोबर आहे. पण त्या ठिकाणी जो आपल्या बॉडीमध्ये आणि मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, हं. निगेटिव्ह गोष्टी, नकारात्मक गोष्टी जसं की स्ट्रेस आहे, अँक्झायटी आहे, नातेसंबंधात काही कमी-जास्त आहे. ह्या गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी प्रत्येकाला हं. प्रत्येकाला हे शिकणं गरजेचं आहे. प्रत्येकाला ओके. रेखी समजणं गरजेचं आहे. कारण आज हसबंड वाईफ एका ठिकाणी राहतात, आई-वडील, मुलं एका हं. ठिकाणी राहतात. ते एवढे बिझी झालेले की त्यांना त्यांच्यासाठी वेळ नाही आणि तिथे गैरसमज निर्माण होतात जेव्हा की हां. त्या गैरसमजाची काही जागा नाही आहे. म्हणजे करेक्ट. गोष्टी फार छोट्या-छोट्या आहेत. पण त्याला फार वेगळ्या अँगलने बघितल्या जाते, वेगळ्या पद्धतीने बघितल्या जाते हं. आणि मग ते वाढत जातात. तर बरोबर आहे. म्हणून प्रत्येकाकडे जर का हे नॉलेज असेल, हे स्किल जर का असेल आणि जर का तो चांगल्या पद्धतीने समोरच्याला समजू शकेल, तर मला असं वाटतं की जे क्लॅशेस होत आहेत ते नाही हं. होणार. म्हणून प्रत्येकाला शिकणं ओके. गरजेचं आहे. येस. मग समजा एखाद्या व्यक्तीने रेकी शिकला, तर तो इतरांनाही शिकवू शकतो का? हो, इतरांना शिकवू शकतो. त्यालाच आम्ही ग्रँड मास्टर असं म्हणतो. ओके. सो ग्रँड मास्टर तो असतो, की जो स्वतः रेकी शिकला. त्याच्या 3 लेव्हल आहेत. हं. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3. हां. त्यानंतर ग्रँड मास्टर लेव्हल असते, जिथे तुम्ही स्वतः कोच होता ओह! आणि तुम्ही इतरांना शिकवू शकता. तिथे तुम्हाला 2 फायदे आहेत. फायदा नंबर 1 की तुम्ही लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवू शकाल. हां. तो झाला तुमचा सॅटिस्फॅक्शनमध्ये फायदा, करेक्ट. की तुम्हाला समाधान मिळेल एक चांगलं काम करण्याचा. दुसरा फायदा हा आहे, की तिथे तुम्हाला अर्निंगसुद्धा होईल. हां. तर मी तेच सांगितलं, की असे कितीतरी आमचे ग्रँड मास्टर आहेत, जे करोड प्लस गेलेले आहेत. ओके. कितीतरी महिला आहेत, की ज्या घरी बसून होत्या. त्यांची आयडेंटिटीच नव्हती काही. त्यांची आयडेंटिटी ओके. फक्त एकच होती, की मी एक आई आहे, मी एक पत्नी आहे. आज त्यांची अजून एक आयडेंटिटी आहे, की ते एक कोच आहेत. ते रेकी हं. ग्रँड मास्टर आहेत. ते कोणी लेखक झालेला आहे. एक 40-45 वर्षाची महिला माझ्याकडे आली होती, बरेच दिवस झाले. आणि तिने फार अट्टहास केला, की मला सरांसोबत बोलायचं आहे, हं. सरांसोबत बोलायचं आहे. मग टीमने तिला माझ्याशी कनेक्ट करून दिला आणि तिने हं. मला एक गोष्ट जेव्हा सांगितली, तेव्हा मला फार असं वाटलं, की खरंच महिलांसाठी पण काम करणं फार गरजेचं आहे. ती बोलली, की "सर माझं वय 45 वर्ष आहे." हं. 40-45 काहीतरी होतं. आणि आत्तापर्यंत मी घरच्यासाठी खूप काही केलं. हं. मुलांसाठी केलं, हसबंडसाठी केलं, सगळ्यासाठी केलं. आज मुलं मोठे झाले, ते त्यांच्या त्यांच्या कामाला निघून जातात. हसबंड त्यांचे काम करतात. मी घरात दिवसभर एकटीच असते. हं. आणि मला माझी काही आयडेंटिटीच नाहीये. ओह! हां. मला माझं काही अस्तित्वच नाहीये. तर मला आता माझ्या अस्तित्वासाठी काम करायचं आहे. ओके. असं ती बोलली आणि तिने तिचा प्रवास तेव्हा चालू केला. आज ती सुद्धा एक रेकी ग्रँड मास्टर आहे आणि ओह! तिच्या माध्यमातून तिने सुद्धा पुढं 50-100 लोकांना शिकवलं आतापर्यंत. वाह! सो एक आयडेंटिटी मिळवण्यासाठी सुद्धा ते गरजेचं आहे. तर हे ग्रँड मास्टर हा कोर्स करून ते पुढे शिकवू शकतात. सो अर्थात म्हणजे मला जेवढं समजलंय, की सध्या जी काही डिप्रेशन म्हणा, एन्झायटी येस, म्हणा, हे प्रमाण वाढत जाणार आहे आणि त्याच्यावरच जर तुम्हाला काम करायचं तर रेकी हे खूप प्रभावी माध्यम आहे असं मला वाटतं. येस. सोपं आहे हं. आणि कोणीही करू शकेल असं आहे. टेक्निक्स भरपूर आहे. हं. हे जे अँक्झायटी, डिप्रेशन आहे याला आपण लाईफस्टाईल डिसीजेस म्हणतो आजच्या काळामध्ये. हं. येणाऱ्या वेळेमध्ये पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये हेच प्रमाण वाढत जाईल. करेक्ट. आज तुम्ही जर बघाल तर मागच्या 5 वर्षापेक्षा आजच्या काळामध्ये मंदिरामधली गर्दी जी आहे ती वाढलेली आहे. हो. योगा, स्पिरिच्युअलिटी
अध्यात्म किंवा खरं. मेडिटेशन याकडे लोकं जास्त वळायला हं, जात आहेत. त्याचं कारण हे आहे, की आता दिवसेंदिवस लोकांना ती अवेअरनेस यायला लागली आहे, हां. की हीच एक ठिकाण आहे जिथे शांतता मिळू शकते. तुम्ही कितीही पैसा कमवा, तुम्ही कितीही नाव कमवा, तुम्ही कितीही चांगली गाडी किंवा एक चांगलं घर घ्या किंवा चांगले कपडे घाला, दॅट कॅनॉट गिव्ह यू द पीस ऑफ माइंड. हं. पीस ऑफ माइंड इज विदिन यू. ते तुमच्या आतमध्ये आहे आणि ते आतमध्ये जाऊनच शोधावं लागेल. खरं. त्यामुळे इट इज रिअली व्हेरी नेसेसरी आहे, फार गरजेचं आहे आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये हे फील्ड फार भयंकर पद्धतीने वाढणार आहे हो. आणि अजून रेकी मास्टर्सची गरज आहे. म्हणजे 1 or 2 or 10 रेकी मास्टर कॅनॉट डू एनिथिंग. कारण हो. आज महाराष्ट्राची लोकसंख्या ही 14 कोटी आहे. हो. काही लोकं मला हेही म्हणतात, की "सर तुम्ही ग्रँड मास्टर तुमच्यासारखे तयार करत आहात, मग तुमच्यासाठी कॉम्पिटिशन होईल." हं. म्हटलं असं कधीच नाही होणार. कारण की मी आयुष्यभर जरी काम केलं, तरी मी महाराष्ट्रातल्या 1 कोटी जनतेपर्यंतही नाही जाऊ शकणार. हो. तर जिथं-जिथं आपण ते लोकं बनवतोय, ग्रँड मास्टर बनवतोय, त्या-त्या ठिकाणी ते लोकं चांगल्या पद्धतीनं काम करतात. आता सातारामध्ये, नाशिकमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या जवळ-जवळ 18 पेक्षा जास्त सिटीजमध्ये आमचे ग्रँड मास्टर आहेत हो. आणि ते तिथं-तिथं त्यांच्या पर्सनल लेव्हलवर फार चांगलं काम करत आहेत. कारण महाराष्ट्राच्या 18 सिटीजमध्ये मी नाही जाऊ शकत. नाही जाऊ जवळ-जवळ शकत. मी 7 ते 8 सिटीजमध्ये जातो. तिथे मी प्रोग्राम करतो. पण तिथेही मी वर्षातून एकदाच जाऊ शकतो. हां, बरोबर. पण जे लोकं माझ्या माध्यमातून शिकले, ते वर्षभर तिथे काम करू शकतात. सो इव्हन वाशिमसारखी एक ठिकाण आहे विदर्भामध्ये. हं. त्या ठिकाणी सुद्धा आमचे ग्रँड मास्टर आहेत. अमरावतीमध्ये आमचे ग्रँड मास्टर आहे. ओह! कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे. जवळ-जवळ 18 सिटीजमध्ये आमचे ग्रँड मास्टर आहेत. पण मग रेकी जर शिकायचंय, तर ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन जास्त इम्पॅक्ट पडतो का? असं होतं आधी बऱ्याच लोकांना असं वाटायचं, की ऑफलाईन जास्त इम्पॅक्ट होत असेल. पण कोविडनंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीही तेवढंच इम्पोर्टंट आणि तेवढंच सारखं झालेलं आहे. त्याचा इम्पॅक्टही सारखा आहे. हं. बघा आता मी तुमच्याशी फोनवर बोलतो आणि आता मी तुमच्या समोरासमोर बोलतो. हं. ह्याच्यामध्ये जेवढा फरक आहे, तेवढाच फरक आहे. ओके. ओके. पण फोनवरही जे मला तुमच्याशी कन्वे करायचं आहे किंवा जे हं. मला तुम्हाला बोलायचं आहे किंवा ज्या भावना व्यक्त करायच्या ते तर मी करूच शकतो. बरोबर. ठीक आहे. फक्त ऑफलाईनमध्ये एवढा फरक पडतो, की इथं जर का एखादी गोष्ट मी तुमच्याशी शेअर करत आहे आणि तुम्हाला असं हं. वाटलं, की बाबा सांत्वना द्यावं, तर त्या ठिकाणी तुम्ही ते देऊ शकता. त्यासाठीच आम्ही हां. ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून काम करतो. ओके. आम्ही स्वतःला एका ठिकाणी रिस्ट्रिक्ट ठेवलेलं नाहीये. आम्ही ऑनलाईन सुद्धा करतो आणि ऑफलाईन सुद्धा करतो. ऑफलाईन आमच्या महिन्यातून 1 बॅच असते आणि ऑनलाईन जे आहे ते महिन्यातून 1 किंवा 2 बॅचेस आमच्या होतात. तर आम्ही ओके. दोन्हीचं एक संगम ठेवलेला आहे लोकांसाठी सुद्धा. कारण बऱ्याच लोकांची ती इच्छा असते, हं. की आम्हाला ऑफलाईन शिकायचं आहे, आम्हाला दीक्षा तुमच्याकडून घ्यायची आहे, समोरासमोर भेटायचं हं. आहे. तर त्यासाठी आम्ही दोन्ही ऑप्शन खुले ठेवलेले आहेत. ओके. आता तुम्ही बऱ्याच वेळ झालं रेकी याविषयीच आपण बोलतोय. पण येस. तुमची एक स्पेशालिटी आहे शिवशक्ती रेकी. तर एक्झॅक्टली ते काय आहे? शिवशक्ती म्हणजे एक दुबईमध्ये एक प्रोग्राम झाला होता आमचा. त्या ठिकाणी माझे एक मेंटर होते. त्यांच्यासोबत मी त्याचं नॉलेज घेतलं. शिवशक्ती म्हणजे मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी. हं. सो प्रत्येक व्यक्ती, मग त्याचं जेंडर कुठलंही असू द्या, तो मेल असेल, फिमेल असेल, आपल्यामध्ये दोन्ही एनर्जी आहेत. हं. आपल्यामध्ये मायासुद्धा आहे, प्रेमसुद्धा आहे हां. आणि आपल्यामध्ये रागसुद्धा आहे, ईर्ष्यासुद्धा आहे. तर हे दोन्ही इमोशन्स आपल्यामध्ये आहेत. जर का तुम्ही अर्धनारेश्वरची फोटो जर का तुम्ही बघितला, हं. तर तुम्हाला दिसेल की उजवी जी बाजू आहे ती शिवाची आहे आणि डावी जी बाजू आहे ती शक्तीची आहे. तर हां. भारतामध्ये त्याला शिवशक्ती म्हटलं जाते. पण आउट ऑफ इंडिया त्याला मॅस्क्युलाईन आणि फेमिनाईन एनर्जी म्हटलं जाते. ओके. तर ह्या दोन्हीही एनर्जी आपल्यामध्ये आहेत हं. आणि त्या एनर्जी जर इम्बॅलन्स असतील एखाद्या व्यक्तीमध्ये, तर त्याच्या जीवनावर सुद्धा त्याचे परिणाम होतात. जसं की ओके. आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र आहेत. ते हं. 7 चक्र इम्बॅलन्स असले तर परिणाम होतात. अगदी त्याचप्रमाणे शिव आणि शक्ती ऊर्जा जर का इम्बॅलन्स असेल तर हं. त्याचे सुद्धा परिणाम होतील. ओके. एक छोटंसं उदाहरण जर तुम्हाला समजायसाठी, ऑडियन्सला हं. समजायसाठी, की एखादा व्यक्ती आपण बघतो, की जो पुरुष आहे, हं. पण तो फार घाबरट आहे किंवा कुणाशी तो बोलत नाही. लीडरशिप क्वालिटी त्याच्यामध्ये हं. कमी आहे. तो मागं-मागं राहतो आणि तो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये कमी आहे. 4 हं. लोकांमध्ये तो मिक्स होत नाही. तर असं का होते? कारण की लहानपणापासून जे त्याचं अपब्रिंगिंग झालेलं आहे, लहानपणापासून मोठा होईपर्यंत जे संगोपन झालं, हं. त्या ठिकाणी नेहमी त्याला कदाचित दाबून ठेवलेलं असेल, की "तू जाऊ नको बेटा, बाहेर असं असते बेटा, असं नाही, हां. तसं नाही." आणि त्याच्यामधली ती फेमिनाईन एनर्जी वाढली. कदाचित तो त्याच्या घरात बहिणी जास्त असतील, लेडीज जास्त असतील हं. किंवा कदाचित तो आईच्या इन्फ्लुअन्समध्ये जास्त असेल, तर त्याच्यामध्ये ती फेमिनाईन एनर्जी
ऑटोमॅटिकली वाढते आणि ओके. मग तो थोडासा मागे-मागे राहायला सुरुवात करतो. अगदी त्याच्याच उलटं जर का एखाद्या घरामध्ये मुलगी आहे हं. किंवा लेडीज आहे आणि जर का पुरुष कोणी नाही आहे किंवा काही कारणास्तव, घटनेस्तव पुरुष गेले समजा, हां. तर त्यावेळी लेडीजला लीडरशिप घ्यावी लागते. घरातले सगळे कामं करावं लागतात. घरात लीडर बनावं लागते. तर बरोबर. त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिकली मॅस्क्युलाईन एनर्जी वाढून जाते. ओके. म्हणून जर तुम्ही बघाल, तर काही त्यांच्या बॉडीमध्ये पण तुम्हाला ते जाणवेल. हं, हं. त्यांचं चालताना, त्यांची बोलण्याचा आवाज हां, जो हां. आहे, तो थोडा मोठा असेल त्या लेडीजचा. सो समजून जायचं की त्यांची मॅस्क्युलाईन एनर्जी जास्त ॲक्टिव्ह आहे. ओके. तर याचे नुकसान फायदे असे फार काही नाही आहे. पण याचे नुकसान फायदे तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये दिसतील. जेव्हा ओके. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत इंटिमेट होता किंवा हां. जेव्हा तुम्ही रिलेशन्समध्ये जाता, हसबंड वाईफ होता, त्यावेळेस या गोष्टीचे फायदा नुकसान ओके. फार दिसतील. कारण एका घरामध्ये जो एक मेल आहे, जो हं, पुरुष आहे, त्याच्यामध्ये मॅस्क्युलाईन एनर्जी आहे. पण हं. ॲट द सेम टाईम त्याची जी वाईफ आहे, त्याची जर का मॅस्क्युलाईन एनर्जी ॲक्टिव्ह झाली, हां. सो बोथ मॅस्क्युलाईन एनर्जी इज इंटिमेटिंग टू ईच बरोबर आहे. अदर. तर तिथं ते त्या लेव्हलच्या गोष्टी होत नाहीत, भावनिक हां. किंवा शारीरिक. आणि तिथंच जर का ते 2 एनर्जीज बॅलन्स असतील, हं. तर आणि बाकी गोष्टी होतात. जसं की मुलांशी वागणं, बरोबर आहे. बिहेवियर या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा फरक दिसतो. करिअरमध्ये फरक दिसतो. तुमच्या डे टू डे लाईफमध्ये फरक दिसतो. तर ते सुद्धा आम्ही शिकवतो, की त्याला कसं बॅलन्स करायचं आहे. हां. तर जनरली एक उदाहरण द्यायचं झालं तर, की ज्या महिला लीडरशिप पोझिशनवर असतात किंवा ज्यांच्या अंडर खूप सारी मोठी हं. टीम काम करत असते किंवा तर त्यांच्यामध्ये ऑटोमॅटिकली ती मॅस्क्युलाईन एनर्जी येऊन जाते. ते ओके. ऑटोमॅटिकली लीडरशिप घेतात, पुढे हं. असतात, तर त्यामुळे ते त्यांच्यामध्ये ती येते. तर हे तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे ओके. समाजामध्ये. ओके, तर ओके. त्याच्यावर सुद्धा आम्ही शिकवतो, की त्याला कसं बॅलन्स करायचं. पण एक साधारण म्हणजे आपले जे ऑडियन्स बघतायत आणि त्यांच्या बाबतीत जर हा प्रॉब्लेम असेल, की समजा एखादी लेडी असेल आणि तिच्यातली शिव एनर्जी जास्त ॲक्टिव्ह झालेली आहे आणि घरात लोकांना त्रास होतोय. सो त्या व्यक्तीसाठी आपल्याला जर सांगायचं एखादी एक्सरसाइज म्हणा, रेमेडीज हं. म्हणा, तर ती काय असू शकते? जर का स्त्री आहे आणि तिच्यामध्ये मॅस्क्युलाईन जास्त आहे, तर सिम्पली तिचं जे रिलेशन्समध्ये तिला फार प्रॉब्लेम येतील. मग तिच्या हं, मुला-मुलीच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतील, हसबंड वाईफच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम येतील किंवा कुठेही तिचे रिलेशन्स तिथे तिला हं, प्रॉब्लेम येतील. हं. तिला बॉसिंग करायची सवय असेल, हां. तर त्याच्यासाठी तिने सिंपल एक काम केलं पाहिजे. क्रिएटिव्ह काम तिने जास्तीत जास्त केलं पाहिजे. ओके. म्हणजे रांगोळी काढणे आहे, ड्रॉइंग करणे आहे, हे जे कामं आहेत ते तिने हं. केले पाहिजे. प्लस याच्या व्यतिरिक्त डान्ससुद्धा ती करू शकते. डान्स ओके. केल्याने सुद्धा त्यांच्यातलं ती एनर्जी ॲक्टिव्ह होऊ शकते. ओके. चित्रकला करू शकते. सो एक स्पेसिफिक डान्स येतो त्याचं नाव आहे एस्थेटिक डान्स. तर त्या एस्थेटिक डान्स तुम्ही YouTubeला सर्च करा. ते केल्याने सुद्धा त्यांची एनर्जी जी आहे फेमिनाईन एनर्जी ओके. ती वाढू शकते. आता असं सेम समजा पुरुष असेल, हं. त्याच्यातली शक्ती एनर्जी जागृत झालेली असेल, तर त्यासाठी काय? पुरुष जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की त्याचा आवाज लो झालेला असेल, हं, कॉन्फिडन्स लो झालेला असेल. ओके. तो प्रेशरमध्ये जगत असेल कदाचित. दाखवत असेल किंवा नसेल, पण तो हं. प्रेशरमध्ये असू शकतो. मग ते बॉसचं प्रेशर असू शकते, घरचं असू शकते, कुठलंही असू शकते, समाजाचं असू शकते. तर त्याने सिंपल जिम करणे, म्हणजे ओके, एक्सरसाइज करणे, त्याने त्याच्यातली शिव एनर्जी वाढेल किंवा असे काही टास्क करणे, ज्याच्यामध्ये फिअरला ब्रेक करेल तो. ओके. उदाहरणार्थ स्काय डायव्हिंग आहे किंवा आम्ही आमच्या सेशन्समध्ये ग्लास वॉकिंग करायला सांगतो ओह! किंवा आईस बाथ करायला सांगतो किंवा मग आम्ही फायर वॉकिंग करायला सांगतो, फायर ईटिंग करायला सांगतो. तर असे काही टास्क ज्याच्यामध्ये तो फिअरला ब्रेक करू शकेल त्याच्या, हां, हां. तिथं तो त्याची स्वतःची मॅस्क्युलाईन एनर्जी वाढवू शकतो. सगळ्यात बेस्ट आहे एक्सरसाइज करणे आणि कुठल्याही कामासाठी लीडरशिप घेणे. ओके. तर जेव्हा तो एक्सरसाइज करायला सुरुवात करेल, तेव्हा ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये फरक जाणवेल त्याला. मला एक याला जोडून एक वेगळा प्रश्न असा येतोय, की आपण बऱ्यापैकी लोकांमध्ये बघतो, की काही लोकांना उंचवरनं बघण्याची भीती असते. हं, काही लोकांना पाण्याची भीती असते. हं. सो काही लोकांना गाडी जोरात चालवत असेल तर त्याची भीती असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे फिअर असतात. सो हे फिअर जर पूर्णपणे घालवायचे असेल तर रेकीमध्ये काय टेक्निक आहेत? रेकीमध्ये काही सबकॉन्शियस लेव्हलवर आपण मेडिटेशन्स घेतो त्यांचे. त्या लेव्हलवर भीती म्हणजे काय आहे? ॲक्चुअली हे हं, समजणं फार गरजेचं आहे हं. सगळ्यात आधी. तर भीती म्हणजे भीती नाही आहे. तो तुमचा बनलेला एक पॅटर्न आहे. ओके. सिंपल. ओके. की जेव्हा लहान मुलासमोर एखादा कॉकरोच येते. हं. कॉकरोचचं उदाहरण यासाठी देत आहे कारण ते जनरल आहे. हां, जन सो ज्या लहान मुलासमोर जर का कॉकरोच आलं, तर तो त्याला पकडून खेळेल, गाडी-गाडी सारखं हां. खेळेल तो. कारण की त्याला माहीतच नाही अजून की ते हं. कॉकरोच आहे. भीती कधी आली? जेव्हा कोणीतरी त्याला म्हटलं, की "ए बेटा, त्याला हात नको लावू, ते चावणार."
ओ. आणि तेव्हा त्याच्या डोक्यात ती भीती आली. सो जनरली माणसामध्ये फक्त 2च प्रकारच्या भीती असतात जनरली. एक असते उंचीची हं, आणि दुसरी असते आवाजाची. हं. त्याच्या व्यतिरिक्त ज्या काही भीती आहेत त्या सगळ्या अनरिअल आहेत. त्या ओके. क्रिएटेड आहेत आणि जर का एखादी गोष्ट क्रिएट केली जाऊ शकते, हं. तर ती डिस्ट्रॉय सुद्धा केली जाऊ शकते. तर ओके. सबकॉन्शियस लेव्हलवर काही असे मेडिटेशन्स आहेत, काही अशा मेथड्स आहेत ज्याच्या माध्यमातून NLPचा वापर करून, रेकीचा वापर करून आम्ही त्याला रिमूव्ह करतो. ते पॅटर्न्स रिमूव्ह करतो. सो आता लहान मुलाचं तुम्ही उदाहरण दिलं. मला त्यालाच थोडंसं पुढे कंटिन्यू करायचंय, की ज्यावेळेस आपण म्हणतो, की मुलाला ज्यावेळेस आपण सांगतो, त्यावेळेस त्याच्या मनात त्याविषयी एक पॅटर्न तयार होतो, एक भीती बसते. येस. सो आज मुलं घडवताना निडर मुलं म्हणू किंवा एक धाडसी मुलं घडवायची आहेत आपल्याला. तर या दृष्टिकोनातून मुलांवर संस्कार कसे झाले पाहिजेत? मुलांसाठी सगळ्यात महत्त्वाचे पहिले 7 वर्ष. हं, 7 वर्षाच्या पहिल्या 1 ते 7 वर्षामध्ये त्यांचा ब्रेन मॅक्सिमम डेव्हलप होतो. हं. त्या ठिकाणी मी एका वॉटर पार्कला गेलो होतो. सो त्या ठिकाणी मी 4 वर्षाच्या मुलीला जवळ-जवळ एक 1001 फुटावरून त्या वॉटरफॉलमधून खाली येताना बघितलं. ओह! आणि जेव्हा तिथे 2 असे वेगवेगळे हे होते, वरून यायचं ते असते ना, काय म्हणतात त्याला स्लाईड. स्लाईड. तर त्या 2 स्लाईडमध्ये एका स्लाईडमध्ये तिचे वडील जात होते आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये ती एकटी मुलगी 4 वर्षाची. ओह! तर मी ते बघून एवढं शॉक झालो. मी म्हटलं हे तर इंडियामध्ये तर पॉसिबलच नाही. आणि आई-वडील तर किती म्हणतील, की "नाही, नाही माझी मुलगी खाली कशी जाईल? काय हं, खाली पाणी." हं. आणि एवढं ती 1000 फुटावरून खाली येत आहे. 1000 किंवा त्याच्यापेक्षाही करेक्ट. जास्त असेल. सो ते फिअर आपण क्रिएट केलं हं. त्यांच्यामध्ये. आणि ते ओके. आपण का क्रिएट केलं? कारण ते आपल्यामध्ये पण आहे. हां, हां. सो एक छोटंसं एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, की एखादा छोटा मुलगा आहे समजा 3-4 वर्षाचा. आपल्या घरात सोफा आहे. तो सोफ्यावर जर चढला, तर आपल्या तोंडातून नकळतपणे काय निघते? हं, "ए बेटा खाली उतर पडशील. हं. पडून जाशील, लागून जाईल." असं निघते. आणि त्या गोष्टी तो 7 वर्षाच्या आतमध्ये आहे. तर त्या गोष्टी त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फीड होत आहे. हं. तर त्याची ती उंचीची भीती तुम्हीच तयार करत आहे. हां, हां. दुसरं कधी-कधी आपण आपल्या सेफ्टीसाठी गंमत म्हणून कधी-कधी, भीती म्हणून कधी-कधी, लवकर झोपावं म्हणून कधी-कधी आपण म्हणतो, की झोपून जा, बाहेर बागोबा आहे. हां. आणि त्याला ते बागोबा माहीत नसतो, की बागोबा तर त्याच्यासाठी एक चांगला मित्र बनू शकतो कदाचित. हां, पण आपण त्याला भीती दाखवतो, की बागोबा तुला खाऊन टाकील. तोपर्यंत हां. त्याला माहीतच नाही, की तो खाऊन टाकेल. हं. नाहीतर लहान मुलं आपण कितीतरी वेळा इंटरनेटवर व्हिडिओ पाहिलेले आहेत, की ते सापासोबत खेळत आहेत, ते हो. वेगवेगळ्या प्राण्यांसोबत खेळत आहेत. त्यांना कारण त्यांच्यामध्ये ती भीती नाहीच आहे. हं. ती भीती आपण बोलून निर्माण केली आपल्या शब्दांच्या माध्यमातून. सो ह्या ज्या कॉमन गोष्टी चालतात जनरली समाजामध्ये, ह्या जेवढं जमेल तेवढं आपण अव्हॉइड करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गमतीत सुद्धा आपण हे केलं नाही पाहिजे. जर तुम्हाला असं वाटतं, की तुमचा मुलगा एक चांगला नागरिक पुढे जाऊन बनला पाहिजे, ओके. त्याचं सेल्फ लेव्हलवर किंवा सामाजिक लेव्हलवर त्याचा कॉन्फिडन्स चांगला असला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपण कॉन्शियसली अव्हॉइड केल्या पाहिजे. तर आता इतक्या वेळ झाला आपण रेकीविषयी चर्चा करतोय. पण हं. मगाशी तुम्ही जे म्हणालात, की तुम्ही फ्री क्लासेस सुद्धा घेतात. सो आमच्या ऑडियन्ससाठी मला हे विचारायचं की हे जे फ्री क्लासेस आहेत, ते आता पुढे कधी येणार आहेत? आम्ही फ्री क्लासेस रेकीच्या व्यतिरिक्त पण भरपूर घेतो. जसं ग्रॅटिट्यूडचा क्लास आम्ही 15 दिवसाचा फ्री घेतो. ओके, लॉ ऑफ अट्रॅक्शन आम्ही फ्री घेतो 11 दिवसाचा क्लास. रेकीचा 3 दिवसाचा घेतो. ओके. तर आता तसं प्रत्येक महिन्याला हे क्लास सुरू असतात. पण हं. या महिन्यामध्ये जून 15 ते 29 पर्यंत ओके. आपण एक क्लास करतोय जो की ग्रॅटिट्यूडचा क्लास आहे. तो हां. कंप्लीटली फ्री असेल. त्याचा वेळ रात्री ओके. 10 ते 11 असेल आणि तो ऑनलाईन असतो. हो. तुमचे जेवढे सबस्क्रायबर्स आहेत त्यांची इच्छा असेल तर ते जॉइन करू शकतात त्या क्लासला आणि त्याचा ओके. बेनिफिट ते घेऊ शकतात. समजा कोणाला जॉइन करायचं असेल त्यासाठी प्रोसिजर काय असणार आहे? सिंपल प्रोसिजर आहे. त्याचं एक लँडिंग पेज असेल. त्याची लिंक मी तुम्हाला देईल. ओके. तुम्ही त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये द्या. हां. त्यावर जाऊन त्यांना तो फॉर्म फिलअप करायचा आहे ओके. आणि एक WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे. हं. त्या ठिकाणी त्यांना बाकीची पूर्ण माहिती मिळेल आमच्याकडून. मग तो फॉर्म फिलअप केल्यानंतर WhatsApp ग्रुप ऑटोमॅटिकली अटॅच होईल? ऑटोमॅटिकली तिथे एक बटन येईल. त्याला क्लिक करून त्यांनी जॉइन करायचं. सो अर्थात ज्या कुणाला हा क्लास जॉइन करायचा आहे, सो त्यांनी आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये जा. तिथे एक लिंक आहे. लिंक क्लिक करा. फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर ना एक WhatsAppचं तुम्हाला आयकॉन दिसेल. त्याच्यावर क्लिक करा. तुम्ही लगेच WhatsApp ग्रुपला जॉइन व्हाल आणि अर्थात सरांचा जो क्लास आहे, तो क्लास तुम्हाला अटेंड करायची संधी मिळेल. सो नक्की हे ट्राय करा. तुम्हाला अधिक काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, तर खाली स्क्रीनवरती नंबर पण दिसतोय. तुम्ही फोन करून इन्क्वायरी सुद्धा करू शकता. ओके सर, आता ज्यांना जॉइन करायचं ते नक्कीच जॉइन करतील. पण आपले असे काही सबस्क्रायबर आहेत, ज्यांना हा कोर्स ऑफलाईनच करायचा असेल किंवा इतर तुमच्या रेकीचा कोर्स असेल, तो ऑफलाईन करायचा असेल, तर त्यांच्यासाठी काय ऑप्शन आहे? तर ऑफलाईनची सुविधा सुद्धा आमच्याकडे आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, की महिन्यातून 1 ते 2 बॅचेस आम्ही ऑफलाईन घेतो
1 ते 2 बॅचेस आम्ही ऑनलाईन घेतो. हां. तर ऑफलाईन आपले महाराष्ट्रामध्ये काही सिटीज आहेत त्या ठिकाणी आम्ही जातो. जसं की पुणे आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, नागपूर आहे, सोलापूर आहे, ओके. कोल्हापूर आहे, सातारा आहे. पण ज्या लोकांना तिथे येणं शक्य नाही किंवा हं. त्या तारखा मॅच होत नाही, तर पुण्यामध्ये प्रत्येक महिन्यात आमची ऑफलाईन 1 बॅच तरी असतेच आणि ती ओके. बॅच शनिवार, रविवार असते आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये फार लिमिटेड स्टुडंट असतात. ओके. 5 ते 10 स्टुडंट आम्ही त्याच्यामध्ये फक्त घेतो. ओह! तिथे तुम्हाला पर्सनली आम्ही गाईड करतो. 2 दिवसाचा जवळ-जवळ 18 तास 16 ते 18 तासाचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटीज आहेत. हीलिंग कसं करायचं आहे, हे ओह! सगळं काही आम्ही तिथे प्रॅक्टिकल करून दाखवतो आणि ओके. दीक्षासुद्धा तुम्हाला समोरासमोर दिली जाते. ओके. सो ते पण एक बेनिफिट आहे. तर त्याचा ओके. ते लाभ घेऊ शकतात जे कोणी ओके. लोकं आहेत. ओके. येस. आणि पुण्यामध्ये याचं लोकेशन कुठे आहे? पुण्यामध्ये जनरली मगरपट्टा, हडपसर तुम्हाला माहीत असेल. हां. त्या ठिकाणी आमचे हे क्लासेस होतात. आमचं ऑफिस आहे. त्या ठिकाणीच आमचे क्लास होतात. सो अर्थात सरांनी हेही एक्सप्लेन केलंय, ज्या कुणाला ऑफलाईन क्लासेस जॉइन करायचे असतील, तेही हे क्लासेस करू शकतात. अर्थात मगरपट्टा, पुणे या ठिकाणी हे क्लासेस तुम्हाला अटेंड करता येऊ शकतात. हं. त्यासाठी जर तुम्हाला इन्क्वायरी करायची असेल, आत्ता स्क्रीनवरती नंबर दिसतोय, त्याच्यावरती फोन करा आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळून जाईल. सो सर आता खूप वेळ झाला आपण चर्चा करतोय, डिस्कशन येस. करतोय. खूप छान तुम्ही पुन्हा एकदा मार्गदर्शन केलंय. थँक सो यू. तुर्तास आपण थांबूयात. पुन्हा एकदा आपण बिलकुल, भेटूयात बिलकुल. नक्कीच. सो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला थँक त्याबद्दल यू. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद गणेशजी. खूप बरं वाटलं आज पुन्हा तुमच्याशी बोलून आणि जेव्हा तुमच्या पॉडकास्टवर आम्ही येतो, तेव्हा अधिक लोकांपर्यंत जाण्याचा जो चान्स आम्हाला मिळतो तुमच्या माध्यमातून आणि आपण सर्व माध्यम बनत आहोत या हां. गोष्टीचं, त्याचासुद्धा एक आनंद आहे आणि लोकंसुद्धा या व्हिडिओजच्या माध्यमातून हे व्हिडिओ शेअर करून, चॅनलला सबस्क्राईब करून ते सुद्धा एक माध्यम करेक्ट. बनत आहेत आपल्या करेक्ट, माध्यमातून. करेक्ट, करेक्ट. तर त्याचा फार आनंद आहे. थँक सो येस. मच. थँक यू. थँक अर्थात तुम्ही हे कौतुक करताय, की आमच्यामुळे तुम्हाला पोहोचायला मिळतंय. येस. पण मी फक्त एक निमित्त आहे. ही जी लोकं आहेत, यांना हे व्हिडिओज आवडत आहेत, ते येस. बघतायत आणि म्हणून हे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतायत. हेच सत्य आहे. येस. सो नक्कीच मला असं वाटतं, की तुमची ही मेहनत आहे, की तुम्हाला हे सगळं आवडतंय म्हणून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतोय. अर्थात आपला गोष्ट फायद्याची हा जो परिवार आहे, हा जास्तीत जास्त वाढत चाललाय. हे तुमच्यामुळं होतंय. सो हेच जर तुम्हाला अजून वाढवायचंय आणि हे शक्य आहे, की तुमच्याचमुळे ते वाढणार आहे. म्हणून अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलाय तर नक्की पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सो आता भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन विषयाचं. नमस्कार.